जायचा दिवस आहे. बरोबर 11 वाजलेत आणि पॅकिंग सगळी झाली आहे. दोन्ही बॅग्स रेडी आहे, हेल्मेट आणि जॅकेट तिथे अडकवलं आहे. 11च चेकआउट इकडचा. बरोबर 11 वाजलेत आणि मी खाली स्ट्रीट पार्किंग केली आहे. तर पार्किंगचं पेमेंट मी 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत केलं आहे. तर एकदम परफेक्ट टायमात चाललं सगळं. आता इथून परत जायचं रूट सांगतो. मी ज्या रूटने आलो परवा त्या रूटने मी परत नाही जाणार आहे. तो कोकीहाला हायवे होता. मी परत जाणार आहे. मी इथून नॉर्थला जाणार विस्लरच्या साईडला आणि मग विस्लरवरून ट्रान्स कॅनडा हायवे घेऊन तिथून स्ट्रेट कॅमलूप्सला जाणार. तर डिस्टन्स वाढणार आहे. आजचा डिस्टन्स टोटल 420-30 समथिंग किलोमीटर्स होईल. आणि इथून ते वँकुव्हर टू विस्लर जो रस्ता आहे त्याला सी टू स्काय हायवे बोलतात किंवा हायवे 99. आणि तो वर्ल्ड फेमस हायवे आहे. तो एकदम सिनिक व्ह्यूवाला हायवे आहे. तर तो आज आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ऑन द वे जर कुठे काय स्पॉट दिसला तिथे मी थांबेल. स्क्वॉमिश म्हणून एक जागा आहे वँकुव्हर आणि विस्लरच्या मध्ये. तिथे एक गोंडोला राईड असते, ती डोंगराच्या वरती घेऊन जाते. तिथे माझी जायची खूप इच्छा आहे, पण माझ्याकडे बॅग आहे आणि बॅग बाईकवर सोडणं किती सेफ आहे मला माहिती नाही अजून. तर मी तिकडची पार्किंग बघून तिकडचा अंदाज घेऊन मग डिसाईड करेल की वर जायचं की नाही. पण वर जाणं वरती असणार आहे आणि वरती सस्पेन्शन ब्रिज असं काहीतरी आहे. तर ते बघूया मग जायला मिळतं आहे की नाही. तर मग आता जॅकेट घालतो आणि उतरतो खाली, बाईकवरच भेटतो. रात्री एकदम जोरात पाऊस पडला वाटतं, कारण बाहेर आलो ना तर बाईक पूर्ण भिजलेली. मागच्या सीटच्या स्टोरेजमध्ये जो कपडा ठेवला होता ना तो पण अख्खा भिजला होता. चांगलाच पाऊस पडला असेल. आता पण एकदम पावसाचंच वातावरण आहे आणि खूप थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. तर फ्यूलअप करायचं आहे, नाश्ता करायचा आहे आणि मग रस्त्यावर लागायचं आहे. तर सेटअप झाला आहे पूर्ण. 11:30 वाजत आलेत. सेटअपमध्येच 10-15 मिनटं गेले. निघायला रेडी झालो आहे. बाईक जरा पुढे घेतली कारण या BMWला पार्किंग करायची होती. मी निघतच होतो. पार्किंगचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे इथे. आणि फ्यूल स्टेशन तर इथे आजूबाजूला कुठे नाही आहे. तर मी टिम हॉर्टन्सचं लोकेशन टाकलं आहे. आणि स्टॅनली पार्क म्हणून एक खूप फेमस पार्क आहे इथे वँकुव्हरमध्ये आणि तिथे काल आणि परवा जाता आलं नाही. तर आता स्टॅनली पार्कमधूनच जायचा रोड मी सिलेक्ट केला आहे. तर स्टॅनली पार्कचा एक राऊंड होईल आणि मग टिम हॉर्टन्सला जाऊ, नाश्ता करू आणि मग मी फ्यूल स्टेशन शोधेल. कारण टिम हॉर्टन्सवरून डायरेक्ट हायवेज कनेक्ट होणार आहे. तिथे आजूबाजूला पेट्रोल इझिली मिळून जाईल. तर हे 14 मिनटं जे आता दाखवत आहे ते स्टॅनली पार्कसाठी दाखवत आहे. मला मारायचं आहे U-टर्न. वँकुव्हरमध्ये ड्रायव्हिंग करणं आणि कॅमलूप्समध्ये ड्रायव्हिंग करणं खूप जास्त फरक आहे. वँकुव्हरमध्ये एवढ्या जास्त गाड्या आहेत ना आणि लोक कसे पण चालवतात. कॅमलूप्स एकदम चिल आहे ड्रायव्हिंगच्या बाबतीत. आता काल पण मी माझ्या मित्राची कार चालवली इथे.
तर लेन चेंज करायला चान्सच मिळत नाही, नुसत्या गाड्या येत राहतात मागून. ह्या ज्या रोडच्या वर तारा दिसत आहेत ना, त्या बसेससाठी आहेत. आपल्या इथे लोकल ट्रेनला कसं वरती तार कनेक्टेड असते, तसं सेम इकडे बस चालतात. आणि त्या लेन पण चेंज करू शकतात, जरा फ्लेक्झिबल असतं ते. एखादा दिसलं ना की दाखवतो. मगाशी 2-3 बस गेल्या, पण तेव्हा कॅमेराच ऑन नव्हता केला मी. स्टॅनली पार्क. वायझर ओपन ठेवलाय तर खूप थंडी वाजते, बंद केला की फॉग येतो. गाडी पण आहे इथे. केवढे घोडे आहेत ते. काय जागा आहे. बॅग जरा मी नीट पॅक नाही केली आहे, त्यामुळे मला थोडं कम्फर्टेबली नाही बसता येते. खायला थांबलो की ते ॲडजस्ट करेल. थांबलो थोडं, बसलो इथे 5 मिनटं बेंचवर. आणि जागा होती तर चेन लूप पण करून घेतली. चेन लूप करायचं राहिलं होतं मगाशी. टिम हॉर्टन्सचं लोकेशन टाकलं आहे, फक्त 12 मिनटं इथून. आणि खूपच जास्त भूक लागली आता. मग पहिले खायला जातो, फ्यूल त्यानंतर भरेल.
इंजिनला, कारण गरम व्हायला जरा जास्त वेळ लागतो. वेदर पण खूप थंड आहे त्यामुळे पण कदाचित. आणि लेट्स गो. ब्रिज दिसतोय ना समोर, त्याच्यावरनच जायचं आहे आता. तरी घोडागाडी परत आली समोर. खूप मोठे घोडे ते. लायन्स गेट ब्रिज. खूप क्रॉस विंड आहे ब्रिजवर. त्या साईडला फुल ट्रॅफिक लागली आहे. फायर ब्रिगेड आली आहे त्यामुळे दोन्ही साईडच्या गाड्यांना थांबायला लागतं. जर रस्त्याच्या मध्ये डिवायडर असेल तर ऑपोजिट साईडच्या गाड्यांना नाही थांबायला लागत, पण डिवायडर नसला की थांबावं लागतं. आता गाडीवर बॅग ठेवायला लागणार आहे ना, तर अशी पार्किंग हां इथून दिसेल. आतमधून बॅग दिसत राहील इथे पार्क केल्यावर. नाश्ता पाणी करतो. तसं वेळ तर जेवायची झाली आहे. 12:19 झालेत. तर पेट्रोल पंप बाजूलाच आहे. सर्वात पहिले पेट्रोल भरून घेतो आणि मग मी ते गोंडोलाचं मी सांगितलं होतं ना मागाशी, त्याचं लोकेशन ॲड केलं आहे. तर फ्यूल आपलं गॅस स्टेशनला फ्यूल असं ॲड स्टॉप केलं आहे आणि फायनल डेस्टिनेशन गोंडोलाचं टाकलं आहे. तर 45 मिनिट्स दाखवत होतं. आता तिथे जाऊनच अंदाज घ्यायचा आहे की वर जाता येईल की नाही. एक सँडविच खाल्ला आणि कॉफी प्यायलो. गरम कॉफी पिऊन जरा मस्त वाटलं, पण बाहेर आलो तर थंडी अजून वाढली आहे आता. आणि माझी भिजायची मनाची तयारी नाही झाली आहे. भिजल्यावर खूपच जास्त थंडी असते.
आणि हे वरती ढग आलेत ना, ते बघून भीतीच वाटते. ते सिग्नल लागला. इथे पण 89 ऑक्टेन अवेलेबलच नाही. होपमध्ये पण मी जेव्हा पेट्रोल भरलं होतं तेव्हा पण 87 आणि नंतर डायरेक्ट 91 होतं. 91च टाकतो आज. जरा महाग आहे पण बघू तरी. 91. $12.3 लिटर बसले. आता इथून गोंडोला आहे 43 मिनिट्स 56 किलोमीटर्स. हे ऑनवर फिरवतो. रिझर्ववर चालत होती गाडी. आणि गोप्रोची बॅटरी पण खूप फास्ट उतरते आज. काय माहितीच समजतच नाही काय चाललं आहे नक्की. बाईकचं पण परवा रिझर्वला लागली होती, पण टाकी फुल केली तर काहीतरी 14-14.5 लिटर पेट्रोलच बसलं. गोप्रोची पण बॅटरी पटापट उतरते. गोप्रोची चार्जिंग काहीतरीच फास्ट ड्रेन होते. तर बाकीच्या 2 बॅटरी चार्जवर लावून ठेवतो. मला वाटलं होतं की एका बॅटरीमध्ये होईल माझं काम, कदाचित नाही होणार. हा सी टू स्काय हायवे जो आता आपण करणार आहे तो माझ्या बकेट लिस्टचा भाग आहे. आता फक्त पावसाने जर थोडी साथ दिली ना तर खूप मजा येईल. तिकडचा सिग्नल सुटला, थांबायला लागेल. स्टॉप साईन आहे आपली. हायवे नंबर 1ला जॉईन होऊ इथून. एंटरिंग वेस्ट वैंकूवर. ब्रिटिश कोलंबिया हायवे नंबर 1 चालू झालाय, ज्याला ट्रान्स कॅनडा हायवे पण बोलतात. आणि आता 53 किलोमीटर म्हणजे आता पूर्ण टाइम ह्याच रोडवर जायचं आहे. आता हा रस्ता सोडायचाच नाही. मला वाटतं पूर्ण कॅमलूप्स पर्यंत आता ह्याच रोडवर जायचं आहे. पूर्ण हायवे. पुढे टेस्ला सायबर ट्रक चालतोय. फुल मॅट ब्लॅक कलर आहे. स्कॉमिश विस्लर हायवे 99 नॉर्थ. सी टू स्काय हायवे ऑफिशियली चालू झाला आहे इथून. स्कॉमिश 44 विस्लर 101. काय व्ह्यू आहे समोर. ढग एकदम खाली बसलेत. हो 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 हो.
शब्दांमध्ये सांगण्यासारखी गोष्ट नाही, हे स्वतः येऊन बघितलंच पाहिजे. खूप टाईमपासून माझा प्लॅन होता हा हायवे करायचा, पण हा मला उलट्या डायरेक्शनमध्ये करायचा होता. मला विस्लर टू वँकुव्हर यायचं होतं, पण आता वँकुव्हर टू विस्लर चाललोय. एकदम अचानक प्लॅन झाला, खूप मस्त प्लॅन झाला. तर गोप्रोची बॅटरी संपली म्हणून बॅटरी चेंज करायला थांबलो. इथे हायवेच्या साईडला एक थांबायची जागा आली म्हणून थांबलो आहे. इथून गंडोला अजून 22 किलोमीटर बाकी आहे. आणि ही ढगांमुळे ना काहीतरी जास्त सुंदर दिसतं आज मला असं वाटतं. नेहमी कसं असतं मला माहिती नाही, पण माझ्या फर्स्ट टाईमसाठी हे एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगलं दिसतंय. बॅटरी केली आहे चेंज, 77% चार्ज झाली होती. बरं झालं मगाशीच चार्जिंगवर ठेवली. आणि आय होप आता अँगल बरोबर येत असेल, कारण मी चेक नाही केलं. कारण मला रिअलाईज झालं की ही थांबायची जागा नाही आहे, ही ऑपोजिट साईडवरून ज्या गाड्या येतात ना त्यांना युटर्न मारण्यासाठी ही जागा आहे. तर जर पोलिसांनी इथे पकडलं तर मोठा फाईन लागेल. पडलं नाही ना खाली? ओके चलो. ट्रिपचे 500 किलोमीटर पूर्ण झालेत, तर 502 किलोमीटर झालेत. माझं लक्ष गेलं आत्ताच, परवा निघालो तेव्हापासून. आणि अजून 10 मिनिटात गोंडोला येईल. तिकडे जर काही लॉकर्स वगैरेची सोय असेल ना तर बरं होईल. मला बॅग्स लॉक करून मग फ्री माइंड सोबत वर जाता येईल. मध्ये तर फुल ट्रॅफिक लागलंय मागून. आणि पुढे एकदम जोरात पाऊस दिसतोय मला. ऑलरेडी खूप थंडी वाजते, तर आता भिजलो ना. खूपच जास्त ट्रॅफिक लागलंय त्या साईडला. म्हणजे एकदम मुंबई गोवा हायवे सारखं ट्रॅफिक लागलंय. पोचलो सी टू स्काय गंडोला. हा ते काय दिसतंय वर जाताना. माझं लक्ष नव्हतं मॅपवर, नशीब बोर्ड दिसला.
फॉग झाला वायझरवर जमा आणि इथे तर फुल गर्दी आहे. ट्रक्स ओनली, ट्रक्स ओनली. बरंच वर चाललंय.